हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर मॉर्निंगचं वेळ म्हणजे आता सर्व काम वगैरे झालं आहे माझा, कपडे वगैरे जेवण वगैरे सर्व झालं आहे. आणि आज त्यांना आजपासून लागली मुवमेंट, गाड्या रिफर. हां हो, लगेच समजायला. तर आता दिवाळीची सीझन तर तुम्हाला समजलं असं. काल शॉपिंग वगैरे झाली आमची आणि आत्ता फराळाची तयारी चालू आहे आमची. म्हणजे आता फराळ बनवणार, करंजी बनवणार, शंकरपाळी बनवणार. तर गाईज चला आजचा ब्लॉग बघा तुम्ही. आज फराळ बनवणार तर गाईज इकडे मी ड्रायफ्रूट्स कापायला घेतल्यात आणि इकडे बघा याची काय मला कामं करून देणार नाही. याला पाहिजे नुसता कॅमेरा. तर इकडे त्याला कानूमध्ये मी लावते. मस्तपैकी आता पटापट कापून घेते ड्रायफ्रूट्स. हां बोल बोल. बाबा कसं दाखव तू? बोल, काय बोलताय? काय काय चलो गाईज, याची मस्ती अशी चालू आहे. मला काय करून देणार ना. आई झाल्या पनवेलला, पटापट जरा पुरण तरी बनवून ठेवीन, मग ते आल्यावर करंजा बनवून. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आज दिवसभराचा. कुठे चलो गाईज, ब्लॉग कंटिन्यू बघा. तर गाईज खोबरा किसायला घेतला. आता मला पटापट खोबरा किसून घेतं एकदम बारीक. खोबरा किसला का नंतर घेऊ रवा आणि खोबरा भाजून, तर तेव्हा भेटू. गाईज टुट्टूला दिला बाबांक. आता बाबांना जायचं कामाला, तर 3 वाजेपर्यंत. आता 1 वाजलं, 1-1.5 तास घेतील. तरी पण मला सारण तर होईल आई येईस तोपर्यंत. आता मी खोबरा घेतला आहे कापून, बस झाल्या 2 वाट्या. इकडे ठेवला आहे पिठी साखर, मैदा आणि रवा अजून आहे. गणपतीत होता तो घेतलेला आहे, तो अर्धा ठेवला आहे मी. तर पटापट भाजून घेतो आहे.
गाईज महाराज आले. तो निसं घाबरते महाराज. गाईज याला कॅमेरा दिसला ना, बघा कसा फक्त कॅमेरा. मी विचारीन फोन करेन तुला केक कसा मागायचा, काय कसा मागायचा. मी 3 वाट्या खोबरा घेतला, 3 वाट्या रवा घेतला. गरम होते सुकाला. याला आता काय करू मी सांग. अजून जेवलो नाही. चलो गाईच भेटू आपण. गाईच नेमकी लाईट गेली झोपाच्या टायमाला याची. हा बघा आत्ताच लाईट गेली. आता खोबरा बिबरा किसून झाला आहे. तर बरं आता याला झोपवत आहे आणि पुरण बनवते. नेमकी लाईट गेली आणि याची मस्ती बघा. आणखी नाचते लाईट गेली तर. चला काय झालं आता पटापट झोपवतोय. आता वाजलं का ती बघा 1 वाजलाय. जेवाचा पत्ता नाही माझा. हां आणि याला मस्त जेवण बिवण भरवलं आहे. चलो गाईच भेटूया पटापट पुरण बनवताना. बाय. उंडऱ्या येऊ हे गुड्रू कुट्रू गुड्रू कुट्रू. झोपा 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 झोपा. चला गाई जो काय मला करून देणार नाही. नुसता मध्ये 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 मध्ये. आता वाजलं किती बघा 1:30 वाजलं. नुसता मध्ये मध्ये करते. त्याला झोपवते. माझा अवतार जरा इग्नोर करा. तुझ्या मुलं मला तयारी बियारी काय करायला भेटत नाही. तर गाईस फायनली झोपला आहे. आता पटापट पहिले किती वाजले 1:45 वाजले आणि याला झोपवलं. आता पटापट जेवून घेत आहे आणि मग नंतर सारण बनवायला म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट सारण. तर पीठ वगैरे मलायचं आहे आणि आई गेले ते पनवेलला. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. गाईस टुट्टू फायनली झोपला आहे. परत झोपवायला लागला त्याच्यामुळं. आता पटकन घाण बघा किती होते. तर हा मस्त तर थंड झाला आहे. आता पटकन काजू बदाम आणि खसखस भाजायची ती भाजून घेते आणि सर्व झाला पुरण का मग भेटते. तर गाईस पुरण झालेलं आहे आणि खडी आपल्या सॉरी पिठी साखरमध्ये लय खडं होतं. परत कवा हाणायचं नाही. तर मस्त पुरण झालं आहे. आता त्यात वेलची टाकते आणि डब्यात भरून ठेवते आणि जेवून घेते पहिला मी. त्या गाईस पुरण झालेलं आहे. एवढा मोठा डब्बा भरला आहे. आता पटकन ठेवते आणि पहिला जेवून घेत आहे. फायनली पुरण झालं आहे आणि नंतर पीठ मळेल शंकरपाळीचा आणि करंजीचा. एवढा पसारा तो सगळा आटपाचा आहे मला. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू बघा. जेवल्यावर भेटते. तर गाईज आता शंकरपाळ्या बनवायसाठी मी 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर म्हणजे 1.5 वाटी. आता थोडंसं वितळवून घेते म्हणजे साखर आणि इकडे मी मैदा आणि थोडासा रवा टाकणार आहे. कारण का थोडेसे क्रिस्पीनेस होतात आणि मस्त लागतं. वाटतं मस्त लागतं. मी नाही खाल्लं त्याच्यामुळं वेगळ्या पद्धतीने बनवते. चला आता पीठ वगैरे मळून झालं भेटते. तर गाईज आता शंकरपाळीचं पीठ मळून झालं. आता पटापट शंकरपाळ्या बनवून घेत आहे. नाकरे बघा कशी बघताय मला. सगळं शिकाऊ चालू आहे आमचा. कारण का मी केव्हा बनवलंच नाही. आयता खाल्ला आहे फक्त मी. चलो गाईज आता भेटतं आहे झाल्यावर. तर गाईज इकडे थोडं झालं आहेत आणि इकडे तलत ठेवलं आणि इकडे बाकी आहेत. अजून हा एवढा आहे. पहिल्यांदाच बनवलं. एवढं काही खास नाही झालं.
लई कंटाळा येते. गाईज बघा, अर्धा शंकरपाळ्या तलाच्या ठेवल्या आहे. आणि गाईज तुम्हाला दाखवू का, पाऊस पडते बघा. दिवाळी चांगलीच गाजवणार आहे. फटाका नको लावायला, पाऊस आलाय बघा, पाऊस मस्त. रांगणं सुकलाय, आता टेन्शन नाही बरं दिवाळीला रांगोल्या बिंगोल्या करायला. पण कसला काय यो बघा, माझ्या खांद्यावर झोपलाय. आणि मम्मीचा कॉल आजूपर्यंत चालूच आहे. इकडे बघा, एवढा पसारा घराचा आहे. पण यो पोऱ्या काय झोपायला मागं नाही. आता वाजलं कधी माहिती आहे का, आता वाजलं 4 वाजलं. चलो गाईज, तर सर्व झाला का मग भेटू. गाईज मगाचपासून एवढा पाऊस पडत होता का, कारण का कॅमेरा काय मोबाईलसुद्धा हातात घ्यायचा आहे. आणि गाईज आता वाजले 8:30, तर ते पण येऊन गेले. तर त्यांना तर मुवमेंट लागली. तर बघू आता येणार आहेत का नाही. आता याची आंघोळ केली, कारण की यो खातंय आणि वकतंय. वक्रा आहे वक्रा माझा. तर मस्त होती. आता याला याची आंघोळ केली. ना आता करंजा बनवायचे आहेत, ते आता झोपल्यावरच बनवीन. आणि आई पण आत्ता झाले 8 वाजता आले. 8 वाजता लय उशीर झाला त्याला. तर चलो गाईज, पूर्ण करताना म्हणजे करंजा करताना भेटू. हे आमचा उंडरू बघा पाचा पाचा. ही पोल माझी बघायची मला कशी दाखवू. थांबा, ए 1 बघू, थांबा 1 थांब. यो लय आगाऊपणा करतोय माझा पोरिया. हे बघा, हे बघा, यो इकडं हे बघ. ही माझी पोरगी आहे बघा. ते मला पोरगी आहे माझी. ही पोगी. चलो गाईज, त्याचे मागं नाही याला झोपवते. आणि इकडं ब्लॉग एडिटिंग करायचा आहे, कारण का किती दिवस ब्लॉग नाही टाकला. कारण का विसर्जनाचा ब्लॉग होता, तो पटकन आता एडिट केला. कारण 2-3 दिवस मला पण बरं नव्हतं त्याच्यामुळं, आणि टाईम पण नव्हता भेटत त्याच्यामुळं. चलो बाय बाय गाईज परत लाईट गेली ती. इकडे बघा, आता पूर्ण करायला घेतलं आणि शेवटीला 9 वाजलं. तर पटापट बनवते. आणि आज रास टाईम झाला, असा डोका फिरला आहे ना माझा. टॉर्च लावून करत होतो, मग काय करू आता. आणि बाबूला दिलं आईंकडं. आईनं बरं त्याला घ्या, मी पटापट बनवते. गाईज आता परत लाईट गेली बघा. आणि वाजलेत किती दाखवते तुम्हाला, 10:30 वाजलेत. आणि बघा मस्त करंजा झालेले आहेत फायनली. हा थोडासा हे राहिला आहे, पुरण राहिलं, ते उद्या बघू. आणि आता मस्तपैकी झालं आहे बघा. आणि टुट्टू शेट पण झोपल्या वाटतं ना, जाम काळोख झाला आहे. तर भांडी पण 2-3 आहेत, ते पण घासते. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असा चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.